नमस्कार बहिणींनो, कशा आहात तुम्ही? बरे आहेत का? आम्ही पण बरे आहेत. आपल्या मुलींना बघा हे त्यान आणून दिले. आता मी हे बघा लांबूनच बोलायला लागले. मी किती लांब आहे बघा. आपल्या मुलीने किती चांगलं काम केलं बघा ना. देव परमेश्वर तिला आशीर्वाद देईन. माझा आशीर्वाद आहे तिच्या पाठीमाग. मी एवढ्या दिवसांनी तरसत होते. त्यान 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 करत होते. त्यान भेटलं मला बघा ना. दाखवलंच नाही कुठं गेलं ते. हे बघा, हे बघा, हे बघा, हे आणलं. हे आणलं बघा बहिणींना. बघा ना, आपली सुंदर किती करामती आहे बिचारीनं, नाही का? पैसे नव्हते तरी उधार आणलं बघा बहिणींनो. पैसे नव्हते सुनबाईकडे आपल्या, तरी उधारीवर आणलं तिने, हप्त्यावर आणलं. आनंद वाटला असं ऐकून. ते काय करायचं, इकडं मोबाईल ठुला इकडून पडायचा, इकडं ठुला इकडे साईडला पडायचा. असंच व्हायला लागलं बघा. रडकुंडी जीव यायचा माझा. रडकुंडी रडायला यायचं मला. आपटायचा मोबाईल. बिचारीनं मला 2 मोबाईल आणून देत. म्हणजे पहिला गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी पण तिने मला मोबाईल दिला. आणि आता 2 महिने झालं तिने माझं जन्मदिवसचं हे करून जन्मदिवस माझा बनवला बिचारीनं. आणि ते मला मोबाईल दिला तिने. बघा 10-12 हजाराचा तरी असेल ना. आता हे मोबाईल आहे ते. मग आता ती म्हणली मी आई हजाराने मी फेडन. तर म्हणलं नको बाई, मी बी देत जाईन तुला 500 रुपये. मी पण कुठं असं काम करन तर देईन तुला. तर मग आता मी हळदी कुंकाचं काम घेतलंय बघा. वटभरणचं सामान आता तुम्ही दाखवलं ना तुम्हाला. वटभरण कसं असतं ते 7 आयटम, ते मी काम घेतलंय आता. तुम्हाला 2-4 ह्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवले मी. जाऊ द्या, ते पण देवाचंच आहे ना. ते पण देवाचंच आहे. केलं तर चांगलंच आहे ना. देव परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देईन. मला आशीर्वाद देईन. लेकर पण करू लागते. तो बारके बारके लेकर आहेत ना, शाळातून आले ना ते करू लागतात. स्कूल मधून आले ना करू लागतात. ते लेकर पण करू लागतात. बिचारीनं माझं लय चांगलं केलं हे आणून, नाही का? तेव्हा मी हात मोकळे सोडून लागले तुम्हाला बोलायला. चला ठेवते मी इकडं. आता बघा हात मोकळे सोडून बोलायला लागले मी. आता हात दुखते तर आहे का नाही बघा. सूज आहे का नाही. मी खोटं नाही बोलत. आणि गुडघा दाखवता नाही येणार. हे बघा गुडघ्याला पण इथं सूज आहे. हे बघा ह्या पण गुडघ्याला अशी सूज आहे. तरी पण मी म्हणलं मी पॅकिंग करणार. हळदी कुंकाची वटभरणची मी पॅकिंग करणार. पोराला म्हणलं बाबा आण, तुम्हाला बी खर्चाला होईल मला बी होईल, नाही का? म्हणून हे बघा आणलं त्यांनी. जरा खाली घेते, आणले वरी वाटायला. या मला येईन का करायला? हा आता खाली घेतलं बघा. हे वरी पण होते खाली पण होते ना बहिणींनो. चला, लय मोठं माझं काम हलकं केलं पोरीनं. आपल्या सुनबाईनं लय हलकं केलं. माझं मन खुश झालं बघा. खुश झालं. आणि त्या आताच व्हिडिओ काढले मी त्याच्यावर. ते दुसऱ्याचा मोबाईल लावून ठेवला होता ना, ते मोबाईलच असा त्याच्यात जाऊन बसला. आम्हाला निघच ना. जेव्हा ते पोरग टेन्शन आलं त्या मुलीचं आपल्या, मग त्याने बिचाराने काढलं बघा ना. शिकलेल्या लेकरांना कसं कळतंय. आम्ही अनपड ते अनपड, ह्याला तर म्हणतात अनपड. आणि आम्ही काढतो. पोरगी पण माझी आता शिकलेली आहे ना पोरगी. वडती 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 कशाच. आणि मी बी तस काय मारायला लागती. म्हणजे ए बाय फुटन ठेव. मग म्हणलं जाऊ दे आता लेकर आल्यावर काढते. तर मग बघा लेकर ते पोरग आलं मुलीचा आपल्या आणि काढून दिला ते मोबाईल. त्यांचा काढून घेतला आणि आता मी माझा मोबाईल लावलाय. माझा म्हणायचा कसाचा तिचंच आहे ना. माझं तर अजून ते हे पण नाही त्याच्यात. ते काय म्हणतात त्याच्यामध्ये शिप टाकतात एवढे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात मेमरी कार्ड का असं काय म्हणतात ना. ते पण नाही. बॅलन्स पण नाही. गावाला जायच्या टायमाला गेल्या वर्षी आमच्या बारक्या सुनबाईनं मला बॅलन्स टाकून दिलं होतं. चला मग आता आपली कहाणी कशी वाटली माझी कहाणी
माझी कहाणी तुम्हाला आवडतच असतात बहिणींनो. मी काय असं असं तसं नाही मी हे बोलत. जे मेन आहे ना मी तेच बोलते. आणि जे खरं 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 आहे ना, खरं खरं तेच बोलते मी. जे खरं खरं चाललंय ना तेच बोलते मी. खोट्याने इडव नाही केला. आणि सगळं माझं ओरिजिनल. रडले पडले ना, माझ्या मनाला दुःख माझ्या मनाला दुःख लागलं माझ्या मनाला, म्हणून मी रडले 4 टाइम. इथं ती बी ह्या बारक्या सुनाच्या इथं ते लेकर बाळा सोडून मला करमत नव्हतं म्हणून रडले मी. आणि त्या भावांसाठी एक रडले. मला भावांचं मला लय वाईट वाटतंय. काय माहिती, मी लय त्यांना जीव लावलेला आहे ना, म्हणून ते आता मला काही एवढं बघत नाहीत. म्हणून मला लय आता असं असं होते. असं वाटतंय मी एवढ्यांना जीव लावून हे मला काही विचारत नाहीत असं होतंय मला. म्हणून मला रडा येते भावासाठी. आणि हे लेकरांसाठी तर बघा आता तळहातातल्या फोड्याने सांभाळलेलं हे. आणि ते लेकर मी हाय नाही त्यांना काहीच नाही वाटत. त्यांना काहीच कुणालाच फरक नाही पडत. म्हणून मला रडायला आला. नाही तर मला रडायला कधीच येत नाही. मला रडायला कधीच येत नाही. चला मग, तुम्हाला पण आनंद वाटला असताना हे माझं ऐकून हे बघून. बहिणींना सपोर्ट करा, सपोर्ट करा, लाईक करा, सपोर्ट करा या बहिणीला. आणि मी खरं सगळं खरं खरं सांगते. खोटं माझं काहीच नाहीये. जे आहे ना तेच सांगते. खोटं माझं काहीच नाही. आणि ते बघा ते नाही का ते एक 2-4 गाणे मी आपलं असं मला येत नाहीये. मी खरंच मी असं ह्याच्यामधलं दुसऱ्याचं बघूनच मी बोलले. मला येत नाही, गाणं बिणं येत नाही, मला गळा नाही, मला सूर नाही, मला काहीच नाहीये. मला काहीच नाहीये. मेहनत करायचं माहित आहे. हा ते युट्यूबवाले बाबा म्हणले, मी मॅसेज पाठवला होता. म्हणले तुम्ही कॉपीराईट केली. म्हणलं बाई कॉपीराईट कसली कॉपीराईट आता. मग पोरगी आली म्हणली कॉपीराईट काय केले तुम्ही कॉपीराईट. म्हणलं कसली कॉपीराईट. तर म्हणले असं दुसऱ्याचे इडव टाकलं का. म्हणलं बाई मला काय कळत नाही दुसऱ्याचे इडव येते. म्हणले तुम्ही काय गाणं बिणं काय असं असं दुसऱ्याचं ऐकून बोललात का. म्हणलं काहीच नाहीये. असं कसं काहीच नाहीये. तर मग मला ध्यान आलं. म्हणलं त्या आमच्या पाहुण्याने त्यांच्या इथं पाणी लय आलं होतं ना. इकडून ठेवते बहिणींना, दिसा नाही मला एवढं. हा दिसायला आता. तर ते आमच्या पाहुण्याने काय केलं होतं, एक इडव ते आमच्या घरी आले होते. तर मग पाठवलं हात म्हणजे त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये होता. पाणी लय आलं त्यांच्या तिथं, आमच्या मुलीच्या तिथं पाणी लय आलं होतं. पाणी लय आलं होतं म्हणून दिसत नाही बहिणींना. इथं ठेवते. आता त्यांड आता नाचवते आता इकडं तिकडे मी त्यांडला. तर मग आमच्या मुलीच्या तिकडे पाणी आलं होतं बहिणींना. पाणी आलं होतं तर मग आम्हाला दाखवलं. आमच्या पाहुण्याने दाखवलं. तर मी म्हणलं बाई एवढं पाणी आले. म्हणलं चला आपण ह्याच्यावर टाकू, आमच्या युट्यूबवर टाकू नाही का, म्हणजे बघून असं हे वाटतं ना. तर मग म्हणलं हा टाकू. मग मी टाकला. ते पोरांनी लहान लहान लेकर घरात. मोठ्यात हात कुणाचाच नाही बरं का. युट्यूबवाले बाबा मोठ्याचा हात कुणाचाच नाहीये. मोठ्याचा हात फक्त ते बारकी एक 15 वर्षाचं आहे. 15 का 14 मलाच कळत नाही. 14 का 15चं पोरग आहे ते पोरग टाकते. आणि त्यांनीच केले आयडी बिडी काय आहे ना त्यांनीच केलेले. कवा पहिलं केलेलं होतं. तर ते आम्ही बघितलं तर होतं. इथं आल्यावर आम्ही बघितलं, इथल्या रूम मध्ये आल्यावर बघितलं तर होतं म्हणून शिनी आम्ही ते चालू आहे म्हणून शिनी त्याच्यावरच आम्ही पोरांनी केलं. मग मला असं वाटलं ना की मी करणार आहे म्हणून शिनी. तर असंच टाकत मजाक मध्ये टाकत गेले. ते मजाक मध्ये होत ते युद्ध लागले यायला, लाईट लागले यायला. म्हणजे चला कोणतरी आले, मी ठेवते मोबाईल. कोणतरी आले नंतर सांगा. काय नाही काय बाबा तुला तसं काय की म्हणतो ते हे करायचे नाही मी इडव करायचे. अजून इडवच नाही केला. होय काय. हा आता आले हा आता आले. होईल ना.